सर्वत्र कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आणि प्रत्येक जण थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्वेटर ब्लँकेट घेतो, तर अनेक जण शेकोटी देखील करतात। परंतु प्राण्यांचंही असं संरक्षण व्हावं यासाठी कात्रज प्राणी संग्रहालयाने विविध उपाययोजना केल्या। यात वाहक, सिंह यांच्यासाठी हीटर, तर बसायला लाकडी पाटाची व्यवस्था केली आहे। तर मगर, सुसर, कासव आणि सापांसाठी हीट लॅम्प, ब्लँकेटची व्यवस्था करण्यात आली। यासोबतच तेथील हरिण, काळवीट, गव्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे याकरता त्यांना बसायला सुक्या गवताची चादर तयार करण्यात आली आहे। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आता तुम्ही पाहत असाल तर कडाक्याची थंडी आहे आणि आपल्याप्रमाणेच राजीव गांधी प्राणी संघाचे प्राण्यांचे म्हणजे संगोपन करण्यासाठी आम्हाला त्यांचं थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक आम्हाला उपाययोजना कराव्या लागतात। त्याच्यामध्ये आपल्याकडे जे वाघ, सिंह म्हणजे सस्तन जे प्राणी आहेत त्यांना आपण जे वाघ आणि सिंह आहेत त्यांना आपण रूम हीटर्स प्रोव्हाइड केलेले आहेत। प्लस त्यांना पण लाकडी पाट दिलेले आहेत की जेणेकरून त्यांचा म्हणजे फरशीशी कॉन्टॅक्ट कमी होऊन त्यांना तिथे उष्णतापासून त्यांचं संरक्षण होईल। प्लस आपण जे हरिण आणि सांबार कुळातील प्राणी आहेत त्यांना आपण गवत दिलेलं आहे की जेणेकरून सभोवतालचं तापमान जरी वाढलं तरी त्यांना एक ऊब निर्माण होईल अशी नॅचरल अशी, आणि त्यांना थंडीपासून त्यांचं संरक्षण होईल। आणि तुम्ही पाहत असाल तर आता आपण सध्या स्नेक पार्कमध्ये आलेलो आहे। तर स्नेक पार्कमध्ये जे सरपटणारे प्राणी आहेत तर आपण म्हणजे दोन प्रकारचे प्राणी असतात, एक्टोथर्म्स आणि एंडोथर्म्स। एक्टोथर्म्स म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स म्हणजे शीत रक्ताचे प्राणी, एंडोथर्म्स म्हणजे उष्ण रक्ताचे प्राणी जसे की आपण। तर आपल्यामध्ये कसं असतं की समजा टेम्परेचर कमी जास्त झालं तर आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्याची क्षमता असते, परंतु जे हे सर्प आहेत किंवा सरडे आहेत, बेडूक आहेत किंवा जे कीटक आहेत तर त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याची क्षमता नसते, ते मेकॅनिझम त्यांच्यामध्ये नसतं। पण त्यामुळे त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी सभोवतालच्या तापमानावर निर्धारित असावं लागतं। त्यामुळे मग मगरी आहेत तर त्या काय करतात की सूर्यप्रकाश असेल त्याच्यावर बास्किंग करतात ते। प्लस आपण त्याच्यासाठी आम्हाला काही उपाययोजना कराव्या लागतात सापांसाठी, तर आम्ही तिथे हिटिंग लॅम्प्स प्रोव्हाइड करतो, प्लस ब्लँकेट्स प्रोव्हाइड करतो जेणेकरून त्यांच्या शरीराचं म्हणजे सभोवतालचं तापमान जर कमी झालं तर त्यांना एक नॅचरल अशी ऊब मिळावी म्हणून आपण अशा उपाययोजना केल्या जातात। धन्यवाद। पण जर पाहिलं तर यामुळे प्राण्यांना दिलासा मिळत आहे। राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी आणि पक्षी आहेत। सस्तन प्राण्यांमध्ये आशियाई सिंह, पांढरा वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, हरिण, काळवीट, माकडे आणि हत्ती यांचा समावेश आहे। तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भारतीय अजगर, कोब्रा, विविध प्रकारचे साप, भारतीय मगरी, सुसर, भारतीय स्टार कासव आहेत। तर पक्ष्यांमध्ये मोर, घुबड यांसारखे पक्ष्यांचा देखील समावेश आहे। या सर्वांचे वाढत्या थंडीपासून संरक्षण व्हावे याकरिता प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।